वारली चित्रकला ही भारतातली आदिवासी भागातली चित्रकला आहे। या चित्रकलेची ओळख अशी आहे की ही खूप सोपी वाटते, दिसते खूप सोपी, पण प्रत्यक्ष पाहायला गेलं तर जॉमेट्रिकल जे आपले शेप्स असतात, सर्कल, ट्रायंगल, सरळ रेषा, वाकडी रेषा, तिरपी रेषा, ह्या सगळ्या रेषांमधून आपण एक फॉर्म तयार करतो आणि तो फॉर्म सुबकपणे सादर करणं हे खरोखर स्किलचं काम आहे। ज्याच्या हाताला हात स्टेडी असेल तीच व्यक्ती ते करू शकते। आपण इथे एक गणपती काढून बघूया। हा झाला त्रिकोण, त्यावरती असं मुकुट म्हणून कमळाचा आकार। अशा प्रकारे अजून एक डायमंड काढला। अशी गणपतीची सोंड काढली। सिमेट्रिकल आला पाहिजे। बाप्पाच्या गळ्यातलं जानवं, आशीर्वादाचा हात। त्याला आपला बाप्पा आपण असं काढून घेतलाय, आपण त्याला कुठल्या एका रंगामध्ये रंगवूया। विद्येची देवता आहे, सगळीकडे तिची पूजा अर्चा आराधना केली जाते। आणि कुठल्याही आर्ट मध्ये बघा तुम्हाला गणपती, शंकर, सरस्वती हे फॉर्म्स नेहमी मिळतात। अशा प्रकारे आउटलाईन काढून घ्यायची। आउटलाईन काढून झाल्यावर डेकोरेटिव्ह प्रकार जो आहे तो जास्तीत जास्त लाईन्स मध्येच करायचा असतो। तुम्ही ओपेक कलर भरलाय कारण तो मुकुटाचा भाग व्यवस्थित दिसला पाहिजे। मुकुट नेहमी ठळकच असतो। सर्कल, सेमी सर्कल, आडव्या लाईन्स आणि उभ्या लाईन्स, तिरप्या लाईन्स, संपूर्ण भौमितिक आकारांचा गणपती। रांगोळीमध्ये पण गणपती पण वापरू शकतो। बॉर्डर काढून घ्यायची। जनरली बाप्पाचं पोट हे गोलाकार असतं, इथे मात्र बाप्पाचं पोट हे चौकोनी आकारात आहे। शक्यतो सिमेट्री राहील करायचं। शेपिंग करून तरी चालेल। याची काळजी अशी की ब्रश सारखा पाण्यात बुडवायचं नाही, तुम्ही रंग पसरू शकतो, तो पसरू नये म्हणून मी तुला इथे डायरेक्ट बॉटलमध्ये रंग वापरते। अशा पद्धतीने तुमचा गणपती तयार झालाय। हवं त्या पद्धतीने त्याला डेकोरेट करू शकता।
निवासोमा मसे नावाचे जे आर्टिस्ट आहेत, ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही त्या व्यक्तीने ह्या कलेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. आज आपण त्या कलेविषयी थोडीशी माहिती घेऊ. वारलीचे डिझाईन्स करताना बेसिक शेप जसं काही गोल, सरळ लाईन, त्रिकोण असे काढून घ्यायचे. त्याच्यातनं माणसाची जी आकृती तयार होते. आता याच आकृतीला जर तुम्ही अजून एक गोल काढला अटॅच करून तर ती होते बाई. त्याच्यात 2 लाईन्स ऍड केल्या तर होतात तिचे गजऱ्याचे तुरे. तिच्या डोक्यावर अजून एक गोल दिला तर होतो हंडा. तिच्या बरोबर आपण एक छोटी मुलगी काढूया. झाल्या तिच्या वेड्या. कोणाला तरी टाटा करते. झाली एक छोटी मुलगी तयार. थोडस वाकलेली फिगर काढायची असेल तर सर्कल खालच्या बाजूला, त्रिकोण तिरपा, पाय कोणामध्ये, हजारा माणूस तयार, त्याची शेंडी, त्यांच्याकडे जे वाद्य वाजवतात, अजून एक माणूस काढायचा असेल त्याच्या हातात मृदुंग घेतलेला, एखादा कुत्रा किंवा एखादं मांजर, झाले आपलं छोटंसं चित्र तयार. ही बॉर्डर तयार झाली.